वाढदिवस आहे. त्या निमित्तानं लोकमान्यांचे विचार आणि अण्णाभाऊ साठेंचं विचार हे दोन्ही सांगताना असं वाटतं ते पण बोलणारच आहेत. त्याच्यापूर्वी मी सांगते की आजच्या युगामध्ये टिळकांचे विचार कसे आपण आत्मसात केले पाहिजे, त्यांना नवप्रवर्तक आणि युगप्रवर्तक म्हणून ओळखलं जायचं. लोकमान्य ही पदवी त्यांना उगाच नाही मिळाली, तर स्वराज्याचा अट्टहास धरणारे ते पहिले, जरी ते क्रांतिकारक नसले तरी सुद्धा आपल्या लेखनातून त्यांनी क्रांती केलेली आहे. ते जहाल मतवादी नव्हते, मवाळ मतवादी होते, पण तरी सुद्धा त्यांच्या लिखाणातून त्यांनी केंद्र सरकारला स्वराज्य मागणीसाठी पहिल्यांदा प्रयत्न केले आणि त्यानंतर मग बाकीचे क्रांतिकारकांची नांदी लागते असं म्हणायला हरकत नाही. आणि अण्णाभाऊ साठेंबद्दल तर सांगायचं ते मी तर संयुक्त महाराष्ट्रासाठी खूप प्रयत्न केले, संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी. आणि त्यांच्या लेखणीमध्ये सुद्धा गरीब, शेतकरी, कष्टकरी, मुख्य म्हणजे कष्टकरी लोकांसाठी त्यांनी भरपूर काम केलं. मार्क्सवादी कम्युनिस्टचा त्यांच्यावरती प्रभाव होता. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि मार्क्सवादी विचार यांचे ते प्रवक्ते होते आणि त्यातूनच त्यांनी कामगारांसाठी खूप लावणी आणि पोवाडा हे त्यांचं जास्त जनजागृती करण्याचं साधन होतं. फकीरा त्यांची गाजलेली कादंबरी आहे, सगळ्यांनी वाचावी. आपल्या भागातील वाळवा भागातील ही कादंबरी आहे, प्रत्येकाने वाचावी अशी ती कादंबरी आहे. असं नाही आहे की फक्त त्यांच्या समाजासाठी त्यांनी काम केलं, तर संपूर्ण कष्टकऱ्यांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं. अशा अण्णाभाऊ साठेंची जयंती आणि लोकमान्यांची पुण्यतिथी असा आज संयुक्त विद्यमाने आपण आज हा कार्यक्रम करतो आहोत. आणि मी सतीकर सरांना विनंती करते की त्यांनी आज त्यांचा प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्तानं आपण एकदा त्यांचं अभिनंदन करूया सर्वांनी, त्यांना शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या. आणि ह्या दोघांचे विचार ते आपल्याला सांगतील. आणि WWWचं पण आज आहे. धन्यवाद मॅडम. मॅडमने आपल्याला सर्वांना माहिती दिलेलीच आहे की टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती आज आहे आणि एवढ्या महान व्यक्तींसमोर मला माझा वाढदिवस साजरा करायला मिळतोय. त्यांच्या पुण्यतिथीला आणि जयंतीला निश्चितच भाग्य आहे. टिळकांचं योगदान मॅडमने सांगितलेलंच आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची एक जी चळवळ त्यांनी पूर्ण देशभरात चालू केली, तर त्या दृष्टीनं ते युगप्रवर्तक होतेच. स्वतः ते उत्तम लेखक होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला, गीतेवरची टीका त्यांनी केली, एक महान कार्य त्यांनी केलेलं. आपण लोकमान्य हे बाळ गंगाधर टिळक असं म्हणतो, तर जनतेने त्यांना ती पदवी दिलेली लोकमान्य. अण्णाभाऊ साठेंचं योगदान पण मॅडमनी सांगितलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक लेखणीचं सामर्थ्य काय असतं. म्हणजे जसा एक सैनिक स्वतःचे शस्त्र घेऊन युद्धभूमीवर लढत असतो, तसं अण्णाभाऊ साठेंनी पूर्ण त्यांच्या लेखणीच्या सामर्थ्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली आणि ती यशस्वी करून दाखवली. कामगारांनी जो लढा उभा केला त्याचे मुख्य नायक हे अण्णाभाऊ साठे होते असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये. अनेक त्यांची गीतं असतील, पोवाडे असतील, लावणी असतील, यातून ती चळवळ उभी राहण्यासाठी खूप मोठी मदत झाली. आणि जी चळवळ लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात चालू केली, कदाचित तीच प्रेरणा अण्णाभाऊ साठेंनी घेऊन संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्यांनी दिला असेल आणि तो यशस्वी करून दाखवला असेल. तर ह्या दिग्गजांबरोबर तुम्ही माझाही वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आणखीन आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कम्प्युटर फील्डमधली लोक असतो. आजचा दिवस हा वर्ल्ड वाईड वेब म्हणून पण साजरा केला जातो. हे आपण WWW म्हणतो. प्रत्येक वेबसाईटमध्ये आपण हा जो वर्ड वापरतो तर तो वर्ल्ड वाईड वेब पण आहे. तसंच राजाराम बापू पाटलांची पण आज जयंती असते. आपले कर्नाटकातले प्रभाकर कोरे सर असतील, त्यांना नुकतंच पद्मश्री मिळालेली. त्यांचं तर कार्य खूप मोठं आहे, शिक्षण क्षेत्रात असेल, बाकीचं कार्य असेल. तर खरंच नेहमी काही गोष्टी नंतर कालांतरानं लक्षात आल्या. पूर्वी 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी एवढंच लक्षात येत होतं, पण हळूहळू जशी समज वाढली तशी अण्णाभाऊ साठेंची जयंती पण असते. या सगळ्या दिग्गज लोकांचं पण त्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. तर निश्चितच 1 ऑगस्ट हा मला माझा वाढदिवस आहे म्हणून अभिमान वाटतो. आणि तुम्ही सर्वांनी मला पुन्हा ज्या शुभेच्छा दिल्या, माझ्या दीर्घायुष्याची जी प्रार्थना तुम्ही केली, त्याबद्दल मी मनापासून ऋणी. धन्यवाद सर.
टिळकांबद्दल मला तेच सांगायचं की गीता रहस्य त्यांनी लिहिला, त्याच्यानंतर जो वेळ उरत होता त्याच्यात ते फ्रेंच आणि जर्मन ह्या 2 भाषा शिकवली. आणि असं म्हणतात की ते जर राजकारणात पडले नसते तर ते ॲस्ट्रॉलॉजिस्ट झाले असते. मोठे आणि कदाचित आपल्याला स्वातंत्र्य मिळायला आणखी थोडा उशीर झाला असता, कारण ते स्वातंत्र्य मिळायच्या आधीच गेले, 1920 साली गेले. पण म्हणजे त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर, जवळजवळ 20-25 वर्षांनी, 20-22 वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण ती त्यांची धुरा, बाकीचे महात्मा गांधी पण त्यानंतर आले, ती धुरा त्यांनी नंतरच्या सगळ्या क्रांतिकारकांनी हे केली. पण टिळकांचे विचार जे होते, जे आता मुलांच्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी येतात त्या, की गणेशोत्सव सुरू केला वगैरे सगळ्या, त्या म्हणजे समाजाला एकत्रित बांधण्याचं काम त्यांनी केलं. आणि अण्णाभाऊ साठेंचं पण तसंच कार्य, की मगाशी सरांनी ती एक त्यांनी पोवाड्यामध्ये लिहिलेलं की त्यांनी कामगारांची जी म्हणजे अगतिकता आहे त्यांच्या लेखनातून जी लिहिलेली होती, त्याच्यामध्ये सरांनी मगाशी गाणं सांगितलं की माझी मैना गावाकडं राहिली, माझी जीवाची भीती राहिली. हे वाटताना एक रोमॅन्टिक सॉन्ग वाटेल, पण त्याच्या मागं कामगारांची मनोव्यथा त्यांनी सांगितलेली की गावाकडून शहरामध्ये, मुंबईमध्ये गिरणी कामगारांच्या फार मोठ्या समस्या होत्या. आणि गावाकडून जाणारे गिरणी कामगार मुंबईमध्ये जेव्हा राहिलेले, तेव्हा त्यांना गावाकडचीच मुळात इतकी आठवण व्हायची. आणि त्यांच्या समस्या सोडवताना त्यांनी ते काय म्हणतात, पोवाडा असेल, लावणी असेल, काय असेल, ते लिहिलं असेल, तर त्याच्यामध्ये ते बायकोसाठी जरी लिहिलं असलं तरी ते गावासाठी जास्त लागले. असा हा सगळा अभ्यास MA ला मला अण्णाभाऊ साठेंचा अभ्यास होता. खूप सुंदर त्यांचं लेखन आहे. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याने आपल्या लायब्ररीतून थोडंसं वाचन करावं अशी या निमित्तानं विनंती करते. आणि आजचा 1 ऑगस्ट सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. सरांनी सांगितलं की भाग्य त्यांचं आहे की त्या या दिवशी जन्मले. खरोखर म्हणजे हुशार व्यक्ती आज जन्माला आलेल्या आहेत. त्यातले एक आपले संगीत सर आहेत. लोकमान्य टिळक असतील, अण्णाभाऊ साठे तर आपल्या सांगली जिल्ह्यातले, आपल्या सगळ्यांनी असतील. पण ते का यशस्वी झाले, तर त्यांच्या सभोवतालची माणसं पण त्यांना तशी मिळाली. टिळकांना तसेच आम्ही तुम्हाला मिळालो. आमच्यासारखे आहे म्हणून तुम्ही उठून दिसता. असणं हे पण भाग्याची गोष्ट आहे. लोकांनी लोकमान्य सगळेच तुमच्यासारखे असतात, तर त्यांनी तुम्ही त्यांना फादर ऑफ इंडियन अनवेस्ट सभोवतालच्या व्यक्ती हरियाणा अशापैकी आहे बघा, आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, आम्ही टरफले उचलणार नाही. आणि मग ते सरांचं हे वैशिष्ट्य आहे की म्हणजे मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की सरांच्या बद्दल विचार करताना हीच गोष्ट येते की जर सामंजस्य करार कुठं करायचा झाला तर सरांचं नाव तिथं पुढे येतं. कारण कोणत्याही व्यक्तींमध्ये सामंजस्य घडवून आणायचं काम ते करतात. आणि कोणालाही आपल्या इथं काही समस्या आली तर हे सत्तीकर सर ह्या बाबतीत कसा विचार करतील अशी गोष्ट प्रत्येकाच्या मनात येते. आणि मग त्यांच्याकडे सल्ला विचारायला जातात लोक की काय होईल, म्हणून आपल्या कुठल्याही पुढच्या समस्येचा आणि त्यातला अपोजिट पार्टीवाला पण सल्ला घेतलेलाच असतोय, त्याला पण समाधानी करतात आणि इकडनं पण ह्याला पण समाधानी करतात. म्हणूनच हे लोक सगळे बॉर्डरवर काम करणारेच होते. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र असू दे किंवा भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ असू दे, जे सामंजस्य करार येतो तिथं सत्तीकरांचं नाव येतंय. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवेल. आपण सगळेजण खूप चांगलंच काम करतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या प्रत्येक ठिकाणी असतात, त्या सोडून विसरून आपण पुढं जायचं. आपलं संस्थेचं नाव कसं मोठं होईल आणि संस्थेचं नाव मोठं झालं तर आपलं नाव मोठं होणार, आपली ओळख त्यातून होणार आहे. तर या गोष्टीने निश्चितच आपण सगळे प्रयत्न करू आणि निश्चित आपण आपलं जे कार्य आहे ते पूर्ण करू आणि अशीच ओळख आपली पण निर्माण होईल. तुमची तर होणार, त्यासाठी आमच्याकडे भरपूर शुभेच्छा आहेत. असं आपण नक्कीच प्रयत्न करू.